तर आज आपण डाळबट्टी बनवणार आहोत. तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला एका कुकरच्या भांड्यात 1 वाटी तूर डाळ घ्यायची आणि त्याला स्वच्छ पाण्याने छान 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे. तर ही डाळबट्टी जी आहे खूप खुसखुशीत होते आणि आतून खूप मऊ बनते. यामध्ये आपल्याला आता 1 ग्लास पाणी टाकायचं आणि छोट्या चमच्याने आपल्याला ह्याच्यात थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. त्यानंतर कुकरमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून यामध्ये आपला जो डब्बा आहे तो ठेवून घ्यायचा आणि कुकर जो आहे तो आपल्याला गॅसवरती ठेवून घ्यायचा. तर ही डाळबट्टी जी आहे ती बनवायला खूप सोपी आहे, जी लवकर बनते एकदम. काही ट्रिक्स पण आहेत ज्या मी तुमच्यासोबत पुढं व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आता या कुकरच्या ज्या आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही तुमच्या डाळीनुसार कमी जास्त सुद्धा शिट्ट्या लागू शकतात. आता आपल्याला बट्टीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी गव्हाचं आपल्याला जाडसर पीठ दळून आणायचं आहे. आपण पोळ्यांसाठी जे आहे बारीक पीठ वापरतो, पण बट्टीसाठी जे आहे आपल्याला जाडसर पीठ वापरायचं आहे. तर इथे मी आपल्याला 5 वाटी जे आहे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तुम्ही तुमचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त सुद्धा करू शकतात. हे बघा असं जाडसर असतं जे बट्टीसाठी आपण पीठ वापरतो ते. आता आपल्याला या पिठामध्ये जे आहे थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहेत. 1 छोटा चमचा टाका. थोडासा ओवा हातावरती चोळून टाका आणि ह्याच्यात मी जे 1 छोटा चमचा धने पावडर टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. 3 ते 4 चमचे आपल्याला इथं तीळ टाकायचे आहेत. तीळ ऑप्शनल आहेत, तुम्हाला टाकायचे तर टाका तुम्ही. आणि इथे मी 1 छोटी चमची पळी जी आहे ते तेल टाकलेलं आहे गरम आणि ह्यांना जे आहे छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. तर इथे मी जे आहे बेकिंग सोडा आणि हळद टाकायचं विसरले होते, तर पुढं मी थोड्याशा पाण्यामध्ये हळद आणि बेकिंग सोडा मिक्स करून टाकणार आहे. तर बेकिंग सोडा जे आहे मी ते 2 ते 3 चिमूट घेतलेला आहे आणि हळद 1 छोटा चमचा घेतली आहे. तर ते मी पुढं टाकणार आहे. ते आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर आपल्या नॉर्मल पोळ्यांना जसं पीठ असतं ह्याला तसं नाही, थोडंसं घट्ट पीठ लागत असतं. तुम्ही बेकिंग सोडा आणि हळद जी आहे ती आधीच ह्याच्यात टाकून घ्या आणि मग पीठ मळा. तर इथे जे आहे एकदम छान असं पीठ मळून तयार आहे. हे बघा जास्त पातळी नाही आहे, घट्टच आहे थोडंफार. आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे जे आहे गोळे करून घ्यायचे आहेत, मी जसं दाखवत आहे तसं. आणि यामध्ये जे आहे मी आता थोडंसं तेल टाकत आहे. तर हीच ती खास ट्रिक आहे ज्याने तुमच्या बट्ट्या ज्या आहेत एकदम खुसखुशीत बनतील. ह्याच्यात आपल्याला थोडंसं तेल टाकायचं, जसं आपण उंडा भरतो तसंच. आणि सर्व गोळे जे आहेत ते आपल्याला असेच तयार करून घ्यायचे आहेत. तर माझे इथे जे आहेत साधारणतः 7 गोळे तयार आहेत. त्यानंतर आपल्याला एका कुकरमध्ये 1 तांब्या पाणी टाकायचं आणि त्यात थोडंसं तेल टाकून हे जे आपण आत्ता गोळे तयार करून घेतले होते ते टाकायचे आणि ह्यांना छान अशा उकळी येऊ द्यायची. नंतर यामध्ये तुम्ही चाकू टाकून बघा. जर तुमच्या चाकूला पीठ चिटकत असेल तर तुम्ही आणखीन ह्याला थोडीशी वाफ येऊ द्या. माझी इथं तयार आहे, तर मी ह्याला थोडंसं थंड करून घेणार आहे आणि मगच ताटात काढणार आहे. इथे बघू शकतात. आता जे आहे आपल्याला ह्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत, ज्याने या बट्ट्या ज्या आहेत त्या एकदम लवकर अशा थंड होतील आणि ह्याचे काप करायला आपल्याला सोपं जाईल. तर इथे जे आहे आपले गोळे जे आहेत ते एकदम थंड झालेले आहेत. तर इथे माझे जे आहेत एका गोळ्यामध्ये 8 बट्ट्या तयार होत आहेत. तर हा त्याचा अर्धा भाग आहे. तर तुम्ही बघू शकतात किती छान अशा आपल्या मऊ अशा बट्ट्या तयार झालेल्या आहेत. एकदम स्पॉन्जी आहेत आणि लेयर्ससुद्धा खूप छान आल्यात. अशाच प्रकारे तुम्हाला सर्व गोळ्यांना कापून घ्यायचं आहे. तर इथे मी सर्व गोळ्यांचे कापं करून तयार केले आहेत. सर्वच बट्ट्यांना जे आहेत ते खूप छान लेयर्स पडलेले आहेत. तर हे आपण तेल जे टाकलं होतं त्याच्यामध्ये त्यामुळे आहे आणि खूप छान अशा कुरकुरीत बनतात ह्यांनी आपल्या बट्ट्या. इथे मी तेल जे आहे ते आधीच कढईमध्ये तापायला ठेवलं होतं. छान तेल कडकडीत तापलं की ह्याच्यामध्ये आपल्याला बट्ट्या सोडायच्या आहेत. निदान मी इथे 4 ते 5 बट्ट्या टाकलेल्या आहेत. जेवढ्या तुमच्या कढईमध्ये बट्ट्या बसतील तुम्ही तेवढंच टाका. ह्यांना जे आहे आपण आधीच उकडून ठेवलं होतं, त्यामुळे ह्यांना जास्त तळायची गरज नाही आहे. हाय फ्लेमवर छान असं तळून घ्यायचं आहे, जोपर्यंत ह्यांना सोनेरी कलर येत नाही. खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत तुम्हाला.
तर इथे जे मी आलटापलटी करत आहे, ज्याने आपल्या सर्व बट्ट्यांना जे आहे सगळीकडून सेम कलर येईल. बघू शकतात किती छान अशा आपल्या लेयर्स तयार झालेल्या आहेत बट्ट्यांच्या. तर आपण सगळ्या ज्या बट्ट्या आहेत त्या कढईतून काढून घ्यायच्या आणि काढताना तुम्ही गॅसची फ्लेम कमी ठेवा आणि नंतर 1 मिनिट तेल छान कडक तापवून घ्या आणि वापस बट्ट्या सोडा तुम्ही ह्याच्यात. तर अशाच प्रकारे जे आहे तुम्हाला सर्व बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत. तर इथे मी सर्व बट्ट्या तळून घेते. खूप खरपूस अशा कुरकुरीत आपल्या बट्ट्या तयार होतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा प्रकारे. आता आपण आंबट गोड चवीचं वरण बनवूया. तर त्यासाठी मी एका पातेल्यात मोठे 4 ते 5 चमचे तेल टाकले आणि त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेतलेत. थोडेसे कढीपत्ता, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आणि यांना सुद्धा छान मिक्स करायचं आणि चिमूटभर मी हिंग टाकली आहे. नंतर इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतला होता बारीक, हे सुद्धा टाकलेलं आहे आणि यांना छान मिक्स करून घेतलं आहे आता. आणि इथं मी अद्रक लसूण जे आहे ते खलबत्त्यात ठेचून घेतलं होतं, ते सुद्धा ह्याच्यात आपल्याला टाकायचं. कांद्याला छान सोनेरी कलर येईपर्यंत खरपूस तळून घ्यायचं. ते 3 चमचे किसलेलं खोबरं टाकलं आहे आणि एक छोटा जो टोमॅटो आहे तो सुद्धा बारीक कापून टाकलेला आहे. ह्याला सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे थोडंसं मी मीठ टाकलं आहे ज्याने आपले टोमॅटो जे आहे ते शिजतील. आता आपल्याला ह्याच्यात तिखट टाकायचं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसारच तिखट टाका. छोटा चमचा हळद टाकली आहे आणि एक छोटा चमचाच मी इथे काळा मसाला टाकला आहे. थोडासा मी इथे गूळ आणि चिंचसुद्धा टाकलेली आहे. आता आपली डाळ जी आहे त्याच्यात मी पाणी टाकून घेतलं आहे छान बारीक करून डाळ. हिलासुद्धा आपल्याला या पातेल्यात टाकून घ्यायचं आहे आणि या कुकरच्या भांड्यात आपल्याला 1.5 ते 2 ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे आणि या वरणात टाकून द्यायचं आहे आणि या वरणाला जे आहे छान मिक्स करून घ्यायचं. वरणाला जे आहे आपल्याला 2 ते 3 उकळ्या काढून घ्यायच्या आहेत. आणि आपण बट्टीसोबत जे वरण खातो ते पातळच असतं, त्यामुळे पाणी जे आहे थोडंसं जास्तच ठेवा. आता मी वरतून थोडंसं मीठ टाकत आहे कारण की मला कमी वाटत होतं थोडंसं मीठ. तर इथे बघू शकतात किती छान असं आपलं वरण तयार आहे. ह्या वरणाला सुद्धा आपल्याला 3 ते 4 छान अशा उकळ्या काढून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवरती. तर इथे आपलं वरण जे आहे तयार आहे. वरणसुद्धा झालं आहे. बट्ट्यासुद्धा मी सर्व तळून घेतलं आहे. एकसुद्धा तुम्हाला अशी बट्टी दिसणार नाही जिला लेयर्स नाही आहे. सर्व बट्ट्याला तुम्हाला लेयर्स दिसतील. आणि हे बघा किती खुसखुशीत आपल्या बट्ट्या तयार आहेत. वरणाला सुद्धा मी छान असं उकळून घेतलं होतं 4 ते 5 उकळ्या काढून. तर ते सुद्धा खूप छान झालं आहे आपलं वरण. जे आहे आपण प्लेटिंग करून घेऊयात. तर मी सांगितलेल्या प्रमाणात तुमच्या बट्ट्या ज्या आहेत त्या खूप खुसखुशीत बनतील आणि डाळसुद्धा जे आहे आपलं वरण ते सुद्धा खूप छान होईल. मला जर रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा या पद्धतीने जे आहे डाळबट्टी नक्की बनवून बघा. ची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मला डाळबट्टी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा घरी.